नमस्कार. तुम्ही पाहत आहात किरण वाघमोडे हा आपले यूट्यूब चॅनल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की फेब्रुवारी आणि मार्च हे जे काही 2 महिने आहेत, या दरम्यान राज्यात पाऊस कसा राहू शकतो? कारण या महिन्यामध्ये जो पाऊस होतो त्यासोबत गारपीटसुद्धा होत असते. त्यामुळे हा अंदाजसुद्धा खूप महत्त्वाचा असतो. तर सहसा आता हा आपण मॉडेलनुसार अंदाज नाही सांगत, तर इथून मागं जे काही एक्सपिरियन्स होता, आपला एक्सपिरियन्स किंवा जेव्हा ला निनाकडून अल निनोकडे जेव्हा आपली वाटचाल होत असते, तर त्यावेळेस जे काही पश्चिमी आवर्त येत असतात, ते खूप सशक्त येत असतात आणि याच पश्चिमी आवर्तांच्या प्रभावाने आपल्याला गारपीटसुद्धा पाहायला मिळत असते. तर यावर्षी काय होणार आहे, की फेब्रुवारी महिन्यामध्ये कदाचित शेवटी-शेवटी मॉडेल अजूनही मॉडेलनुसार हा अंदाज नाहीये. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी-शेवटी किंवा मग मार्च महिन्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाऊस किंवा ज्यावेळेस पाऊस येईल, त्यावेळेस गारपीट होण्याची शक्यता थोडीशी जास्त दिसत आहे. मुख्यत्वे हा पाऊस किंवा हे जे काही गारपीट होणार आहे, ते उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचे उत्तरेतील जिल्हे, त्यानंतर विदर्भाचे काही भाग असतील, या ठिकाणी ही गारपीट होत असते. आणि जसं आपण एप्रिल महिन्याकडे जाऊ, तसं ही गारपीट किंवा पावसाची शक्यता जी आहे, ती मग पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पोहोचते. मराठवाड्याच्या दक्षिण भागाकडे सुद्धा ह्या अशा प्रकारच्या पावसाच्या घटना होऊ शकत असतात किंवा विदर्भात तर होतच असतात. तर यंदा असं दिसतं, की फेब्रुवारी महिन्यात आणि मार्च महिन्यात, खास करून फेब्रुवारीच्या कदाचित शेवटी-शेवटी किंवा मग मार्च महिन्यामध्ये आपल्याला पाऊस राज्यात अवकाळी पाऊस पाहायला मिळेल आणि सोबत गारपीट होऊ शकते आणि मुख्यत्वे हा पाऊस उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचे उत्तर भाग आणि विदर्भ या भागाकडे राहू शकतो. तसेच जानेवारीच्या शेवटी सुद्धा 26 जानेवारीच्या आसपास जेव्हा पश्चिमी आवर्ती अगोदर आलेत, त्यावेळेस सुद्धा राज्यात अवकाळी पाऊस बरसलेला आहे, खास करून विदर्भात आणि त्यावेळेस गारपीट सुद्धा झालेली आहे. पण यंदा तसं होईल का याबाबतच्या अजून सध्या म्हणजे स्पष्ट अपडेट्स नाहीत. आणि फेब्रुवारी आणि मार्चचे जे काही अपडेट्स पाहिलेत, त्याच्यामध्ये सुद्धा जसं आपण महिन्याचा अंदाज प्रत्येक महिन्याचा जो येत असतो, तो सुरुवातीच्या महिन्याच्या काही दिवसांमध्ये देण्यात येईल. तसेच साप्ताहिक अंदाज असेल, आपला हवामान अंदाज आणि बातम्या YouTube चॅनलवरती तो देण्यात येणार. तर तेव्हा त्याच्याबाबतच्या डिटेल अपडेट्स देण्यात येतील. पण सध्या तरी असं वाटतंय, की कदाचित फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी किंवा मार्च महिन्यामध्ये आपल्याला गारपीट किंवा अवकाळी पाऊस हा पाहायला मिळण्याची शक्यता दाट आहे. बाकी सध्याकरता इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.